सरवणकर विरुद्ध शिवसैनिक यांच्यामध्ये राडा झाला आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सरवणकर यांची भेट घेऊन चौकशी केली। शिवसेनेला आता काही काम राहिलं नाही असा टोला राणेंनी लगावलाय। शिवसेना आणि शिंदे गटादरम्यान प्रभादेवीमध्ये पहिली चकमक उडाली। यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। त्यानंतर सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। मित्र संकटात सापडल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे सरवणकर यांच्या भेटीला आले। या भेटीमध्ये राणेंनी सरवणकर यांची विचारपूस केली। शिवसेनेने केलेल्या आरोपांचा नारायण राणेंनी समाचार घेतलाय। दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो। तक्रार दिली ना, पोलीस चौकशी करतील, काम आहे पोलिसांनी चौकशी करायला। फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना, आवाज तरी येतो ना। आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही। त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीच मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही। हाताने काय होणार नाही। पण असे म्हणा हल्ले बिल्ले करू नका। शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्याव्या लागतील। नारायण राणे आणि सदा सरवणकर यांचं सख्य सर्वांच्या परिचयाचं आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना शिवसेनेनं तिकीट नाकारलं होतं। त्यानंतर सरवणकर यांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। नारायण राणेंमुळे सरवणकर यांना विधानसभेची उमेदवारी मिळालेली होती। मात्र 2009च्या विधानसभा निवडणुकीत सरवणकर यांचा पराभव झाला होता। त्यानंतर सदा सरवणकर पुन्हा स्वगृही परतले होते। आता शिंदे गटामध्ये असलेले सरवणकर भाजपसोबत सत्तेत आहेत। त्यामुळे आता भाजपमध्ये असलेले नारायण राणे सरवणकर यांची पाठराखण करतायत। तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार आहोत। सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करत असल्याचा आरोप करून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केलाय। पोलिसांच्या भूमिकेवरही जोरदार टीका करण्यात आलेली आहे। आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, आपण नेहमी सांगतो। आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात, ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीने वागायला लागले तर शिवसेना आणि भाजपमध्ये 2014 पासून राजकीय संघर्ष सुरू झाला। त्यातच आता शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी केल्यानं हा संघर्ष आता विकोपाला पोहोचलाय आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केव्हाही घोषित होण्याची शक्यता असल्यानं हा राजकीय संघर्ष इतक्यातच शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदे